वेलकम टू ट्रेड विथ बॉट. वेळ झालाय 10:13. आत्ता बघतोय ना, तर बिटकॉइन या ठिकाणी रेसिस्टन्स घेण्याचा प्रयत्न करतोय. बिटकॉइन डाऊन ट्रेंड चॅनलसाठी ओपन झाला होता. त्याच्यानंतर जर बघतोय ना, तर थोडीशी अपसाईड या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. आणि सध्या जर बघितलं ना, तर यांनी काय केलेलं आहे, 2-3 वेळा या ठिकाणी रेसिस्टन्स क्रिएट करून या ठिकाणी टॅप केलेलं आहे आणि रिजेक्शन घेण्याचा तो प्रयत्न करतोय. तर आपण काय करतोय, एक स्मॉल ट्रेड या ठिकाणी इनिशिएट करतोय. आणि जसंही ट्रेड इनिशिएट होईल ना, तर तसे आपण काय करतोय, 0.10च्या लॉटनी या ठिकाणी आपण सुरुवातीला एंट्री करतोय. कमीच एंट्री करतोय, कारण त्याचं कारण असं आहे ना, की आपण 2-3 दिवसानंतरच ट्रेड करायला घेतोय. 1:1च्या रेशोने आपण त्याचं टार्गेट आणि स्टॉप लॉस या ठिकाणी सेट करणार आहोत. टार्गेट आणि स्टॉप लॉस सेट करण्यासाठी आपण नेहमीप्रमाणे पहिला आपण स्टॉप लॉस लावून घेतो. त्यानंतर 1:1च्या रेशोने आपण टार्गेट आणि स्टॉप लॉस त्याचं काय करतो, ठेवतो. तर अशा प्रकारे त्याचं प्रिव्हियस स्विंग हाय जो आहे ना, त्याच्यावरती आपण त्याचा स्टॉप लॉस ठेवलेला आहे. आणि 1:1च्या रेशोने आपण त्याचं टार्गेट देखील या ठिकाणी सेट केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं टार्गेट आणि स्टॉप लॉस या ठिकाणी सेट झाले. सध्या जर बघतो ना, आपला फंड अराउंड 2,58,900 हा आहे. आणि प्रिव्हियसली जर ट्रेड बघतोय ना आपण, तर एक ट्रेड ज्यावेळेस केला होता ना मी 1.45चा, त्याच्यानंतर जवळजवळ 2 दिवस जाऊ दिले. आज 16 तारीख आहे, त्यानंतर की मी ट्रेड केलेले नाही आहे. तर त्याच्यानंतर जवळजवळ म्हणजे असं बोलू शकतो की या ठिकाणी थोडीशी इम्पल्सिव्ह बाईंग, इम्पल्सिव्ह सेलिंग झाली होती. त्याच्यानंतर बघतोय ना, मग आजपासून परत आज आपण काय करतोय, ट्रेड करायला सुरुवात केलेली आहे. साईडच्या ग्रीन कॅन्डल आल्या, त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या बॉटनी सेल सिग्नल जनरेट करून दिला. हा रेसिस्टन्स मार्क झाला आहे, हा शॉर्ट टर्म सपोर्ट मार्क झालेला आहे. आणि आत्ता जर बघतोय ना, तर बँक निफ्टी ह्या लेवलला ट्रेड करते. स्टील बँक निफ्टीमध्ये ट्रेड करण्यासाठी मी थोडासा अजून वेळ घेत आहे, कारण की प्रीमियम्स वगैरे जर समजून घ्यायचे ठरले ना, तर खूप हेवी प्रीमियम आहेत. त्याच्यात जवळजवळ आपल्याला जर बघितलं ना, तर बँक निफ्टीमध्ये जवळजवळ 10,000 रुपयाचा आपल्याला हे करावं लागतं, एक लॉटसाठी लागतं. त्याचबरोबर जर व्हॉलिटिलिटी चेक केली ना, तर थोडंसं डायनेमिकली ना, त्याची व्हॉलिटिलिटी देखील चेंज झालेली. तर जोपर्यंत आपण त्यावर पकड जमवत नाही ना, किंवा आपल्याला ती गोष्ट समजून येत नाही ना, तोपर्यंत तरी आपण, मला वाटतं की त्यामध्ये कमीच ट्रेड केले पाहिजे. त्या हेतूने मी बँक निफ्टीमध्ये आता सध्या ट्रेड करत नाही. आणि बिटकॉईनचं जर बघितलं ना, तर बिटकॉईनला आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी एक शॉर्ट पोझिशन इनिशिएट केलेली आहे. हा त्याचा रेसिस्टन्स आहे. प्रिव्हियस स्विंगच्या हायला आपण काय केलं आहे, त्याचा सपोर्ट, त्याचा रेसिस्टन्स म्हणून त्याच्यावरती आपण त्याचं काय ठेवलेलं आहे, स्टॉप लॉस ठेवलेला आहे. अशा प्रकारचा आपला जो ट्रेड बघतोय ना, तर ₹200, ₹300, ₹200, ₹150 या ठिकाणी आपल्याला प्रॉफिटमध्ये दिसतोय. आत्ता बघतोय ना, तर 10:35 झालेले आहे. आणि सध्या जर प्रॉफिट बघतोय ना, तर ₹700च्या अराउंड चालू आहे. या ठिकाणी थोडासा सपोर्ट क्रिएट झालेला दिसतोय आपल्याला. या ठिकाणी काय होतंय, प्राइस रिजेक्शन भेटलं होतं प्राइसला अगेन अपसाईडसाठी. थोड्याहून आपलं काय आलेलं आहे, ठिकाणी स्टॉप लॉस टार्गेट राहिलेलं आहे. आणि ते सध्या हिटच होण्याच्या एक आपला ₹1,100, ₹1,170 या ठिकाणी बघतो ना, तर आपलं टार्गेट थोड्याहून हुकतंय ₹11,000. ठीक आहे, या ठिकाणी आपलं टार्गेट हिट झालेलं आहे. आणि टार्गेट जर बघतोय ना आपण, तर लॉजिकप्रमाणे आपण आपला जो हे आहे ना, तर त्याप्रमाणेच आपण ट्रेड घेतला होता. आपला जो बॉट आहे ना, आपल्या बॉटने आपल्याला सेल सिग्नल जनरेट करून दिला होता. त्यानंतर आपण तो ट्रेड इनिशिएट केला होता. ₹1,100 या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट जनरेट झालेला आहे. आणि जर बघतोय ना, या ठिकाणी आपण काय केलं होतं, बिटकॉईनला शॉर्ट केला होता. एक रेसिस्टन्स आपल्याला बॉटने आपल्याला मार्क करून दिला होता या ठिकाणी. आणि त्यानंतर आपण एक शॉर्टची पोझिशन या ठिकाणी इनिशिएट केली होती. आणि डबल कन्फर्मेशन आपल्याला या ठिकाणी भेटलं होतं. ज्यावेळेस या ठिकाणी सेल सिग्नल जनरेट झाला ना, तर त्या ठिकाणी. आणि आता सध्या जर बघतोय ना, तर फर्स्ट सपोर्ट आपला हा आहे आणि रेसिस्टन्स हा आहे. तर अशा प्रकारे काय होतंय, बिटकॉइन ट्रेड होतोय. आणि बँक निफ्टीचं जर बोलतोय ना आपण, तर बँक निफ्टीमध्ये स्टील आय एम नॉट कम्फर्टेबल टू ट्रेड. कारण बँक निफ्टी काय झाले, सध्या बँक निफ्टीने ना जीव सोडलेला आहे. अशा प्रकारे बँक निफ्टी साईडवेज ट्रेड होती. आणि अपसाईडसाठी या ठिकाणी ट्रेड होऊ शकते कदाचित. कारण ही जी प्रायमरी मूव बघितली, त्यानंतर एक म्हणजे मदर मूव नंतर आहे ना, चाइल्ड मूव येण्याची शक्यता खूप असते इंडियन मार्केटमध्ये. तर अशा प्रकारे ट्रेड होती. रेसिस्टन्स देखील आहे. स्टील आय एम नॉट कम्फर्टेबल टू ट्रेड. तर अशा प्रकारे बिटकॉइन सध्या बघतोय ना, डाऊन साईडसाठी ट्रेड झाला. जशी नेक्स्ट ट्रेड येईल ना, आपण काय करतो, तो इनिशिएट करतोय. आणि ते जो बघतोय ना, तर कुठली इंडेक्स एकदम चॉपी चालू आहे, साईडवेज चालू आहे, आणि 2 कॅन्डल मूव देऊन लगेच रिव्हर्स करते. त्यामुळे मग थोडासा इंटरेस्ट कमी होता माझा बँक निफ्टीमध्ये ट्रेड करण्यामध्ये, इंडियन मार्केटमध्ये ट्रेड करण्यामध्ये. कारण काय होतं, रिस्क एंड रिवॉर्ड आपल्याला चांगला भेटत नाही. तिथल्या तिथं मार्केट फिरतं. सपोज जरी मार्टिंगलनी या ठिकाणी एंटर करायचं ठरवलं ना, तर 1-2 मार्टिंगल नंतर कदाचित 3ऱ्या, 4थ्या, 5व्या मार्टिंगलपर्यंत जाण्याची सुद्धा या ठिकाणी शक्यता असते. पण बिटकॉइन तसं कधीच करू देणार नाही तुम्हाला. बिटकॉइन तुम्हाला लयतले 2ऱ्या ते 3ऱ्या मार्टिंगलपर्यंत जाऊ देतो. म्हणजे ॲज पर आवर स्ट्रॅटर्जी, प्राइस लाईन बॉटची स्ट्रॅटर्जी वापरली तर. त्याच्यानंतर तो लगेच आपल्याला परत फर्स्ट याचं जेवढं म्हणजे 3 याचा लॉस झालेला आहे ना, 4थ्या ट्रेडमध्ये तो लगेच रिकवर करून आपल्याला परत हाय त्या पोझिशनला आणतो. तर
आपण जर बघतोय ना, तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून पण दिलेलं आहे. जवळ 31-21चं या ठिकाणी अकाउंट होतं. 2.60 पर्यंत नेलेलं आहे मी. विथिन किती दिवसामध्ये? विथिन जवळ-जवळ 10-15 दिवसामध्ये यातले 2-3 दिवस तर मी ट्रेड पण केलेले नाहीये. म्हणजे ₹10,000 पर डे जर आपण ॲव्हरेज पकडलं तरी या ठिकाणी आपण चांगला गेन करतोय. तर अशा प्रकारे बिटकॉइन आहे ना, खूप चांगला इंडेक्स आहे फॉर ट्रेडिंग, मोमेंटम ट्रेडिंग. आणि इंडियन मार्केट थोडंसं आहे ना, या ठिकाणी बघितलं ना, तर थोडं चॉपिंग थोडं आहे ना, रिव्हर्सल झालेलं आहे. या ट्रॅप जास्त असतात. त्याचं कारणही आपल्याकडे आहे. कारण की जर बघितलं ना, तर याची एंटिटी जी आहे ना, ती ग्लोबल नाही आहे. जी एंटिटी डोमेस्टिक आहे. याच्याकडं म्हणजे हा मॅनिप्युलेटिव्ह आहे. याच्या बॅकग्राऊंडला काहीतरी चालू असतं. म्हणजे इन द केस मी तुम्हाला सांगतो, तर सपोज कॅशमध्ये पण पोझिशन असतात आणि त्याचबरोबर हे जे आहे ना फ्युचरमध्ये किंवा आपण ऑप्शनमध्ये पोझिशन बनवतो. तर ते कॅशमध्ये ज्या पोझिशन असतात त्या डंप करतात किंवा बाय करतात. मग त्याचा इफेक्ट आपल्याला काय दिसतोय ऑप्शनमध्ये आणि फ्युचरमध्ये दिसतो. म्हणजे ते तिकडूनचा लॉस रिकव्हर करण्यासाठी ते काय करतात, या ठिकाणी तिकडे पोझिशन बनवतात आणि या ठिकाणी हेज करून ते काय करतात, त्यांचा बेनिफिट करून घेतात. पण तेच जर बघतो ना बिटकॉईनमध्ये तसं नाही. बिटकॉईन ही इंडिव्हिज्युअली ट्रेड होती. बिटकॉईनला बॅकअप नाही आहे काही. म्हणजे आपण बोलतो ते कॅश सेगमेंटमध्ये ट्रेड नाही होतं ट्रेड कॅश सेगमेंटमध्ये. पण ते कमी लिक्विडिटीने ट्रेड होतं. त्याच्यामुळे त्याचं मॅनिप्युलेशन करणं आहे ना थोडंसं अवघड आणि ग्लोबल असल्यामुळे ना त्यात कुणी जास्त डोकं नाही लावत. तर अशा प्रकारे ना ह्या बिटकॉईनमध्ये ट्रेड करणं आपल्याला कधीही सोपं जातं, सोयीस्कर जातं. आणि तेच बघतोय ना, तो ट्रेंड पण फॉलो करतो, प्राइस ॲक्शन पण फॉलो करतो. तर त्यामुळं ना थोडंसं आपण ट्रेड करताना बिटकॉईनकडेच ट्रेड करा. इंडियन मार्केट थोडं अवॉइड करा. आणि अशा प्रकारे जर बघतोय ना आपण, तर ट्रेड चालू आहे आपला. हेअर इज वन मोर ऑपॉर्च्युनिटी फ्लॅश. आता बघतोय ना, तर या ठिकाणी बिटकॉइन रेसिस्टन्स फेस करतोय. प्रिव्हियसली आपण डाऊन साईडचाच ट्रेड या ठिकाणी इनिशिएट केला होता. त्याच्यानंतर बघतोय ना 1:2च्या रेशोने देखील आपल्या या ठिकाणी प्रॉफिट हिट झाला असता. आणि एक डाऊन ट्रेंड चॅनल असल्यामुळे मी काय करतोय, या ठिकाणी एक शॉर्टची पोझिशन इनिशिएट करतोय. तर प्रिव्हियसली जसं आपण 0.10च्या लॉटनी जसं केलं होतं ना, त्याच प्रकारे आपण काय करतो या ठिकाणी एक शॉर्टची पोझिशन आपण काय करतोय या ठिकाणी इनिशिएट करतोय. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. 1:1च्या रेशोने आपण त्या ठिकाणी त्याचा स्टॉप लॉस देखील सेट करू. पहिला आपण नेहमीप्रमाणे त्याचा स्टॉप लॉस सेट करतो. स्टॉप लॉस जो आहे ना आपला, तो प्रिव्हियस स्विंग हाय जो आहे ना त्याच्यावरती आणि 1:1च्या रेशोने आपण त्याचं टार्गेट ठेवतोय. तर कदाचित थोडंसं काही असतंय या ठिकाणी. आपल्या टार्गेटेड स्टॉप लॉस थोडे मोठे झालेले दिसत आहेत. रिझन बिग इज आता सध्या जर बघतोय ना आपण, तर ₹200 या ठिकाणी आपल्याला मायनस दिसत आहेत. पोझिशन ओपन होतानाच आपले मायनस ओपन झाली होती. कारण की स्प्रेड जो असतो ना, एक्सचेंजमध्ये स्प्रेड द्यावा लागतो थोडासा. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी काय केलंय, शॉर्ट पोझिशन बिल्ड केलेली आहे. कदाचित या ठिकाणी एक सपोर्ट आहे. इम्पल्सिव्ह आपण बोल डायनेमिक अप्रोचनी कदाचित या ठिकाणी आपल्याला हाय पोझिशन एक्झिट करावा लागू शकते. कारण की या ठिकाणी सपोर्ट आहे. प्रिव्हियसली देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे ती गोष्ट कशी ॲनालिसिस करायचं. तर हा सपोर्ट दिसू शकतो कदाचित. आणि त्याच्यानंतर बघतोय ना, तर आपल्या बॉटनी देखील या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, सेलचा सिग्नल या ठिकाणी इनिशिएट करून दिलेला आहे. आणि त्यामुळे आपण काय केलंय, या ठिकाणी एक छोटासा शॉर्ट ट्रेड या ठिकाणी इनिशिएट केलेला आहे. पहिला जो ट्रेड होता ना, त्या पहिल्या ट्रेडमध्ये आपण काय केलेलं आहे, ₹1100 प्रॉफिट जनरेट केला. आणि करंट ट्रेडमध्ये आपण ₹1400 स्टॉप लॉस आणि ₹1400 टार्गेट आपण ठेवून आपण काय केलेला, हा ट्रेड इनिशिएट केलेला आहे. बँक निफ्टी जर बघतोय ना, तर बँक निफ्टी आहे तिथंच मरेलवानी ट्रेड करते. रिव्हर्सल ट्रेड या ठिकाणी बँक निफ्टी मध्ये होत आहेत. झिरो ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी फाइंड आउट झाली. आय डोंट नो व्हाय पीपल ट्रेड दिस काइंड ऑफ इंडेक्स. कारण की बघितलं ना की एवढं मॅनिप्युलेशन आहे ना, तिथल्या तिथंच सध्या इंडेक्स फिरते. रिव्हर्सल ट्रेड जर बोलतोय तुम्ही, रिव्हर्सल ट्रेड घे किंवा काही गोष्टी अशा करू शकतो का. तर बघतोय ना, रिव्हर्सल ट्रेड जरी घ्यायचं ठरलं ना, रिस्क एंट्री एवढंच फिक्स नाही होणार. कारण घेताना कमी पॉईंट घ्यायचे, देताना जास्त घ्यायचे. इथल्या इथंच मार्केट फिरतंय. एवढ्या एवढ्या याच्यासाठी मगजमारी करण्यापेक्षा मग बाकीचे इंडेक्स चांगली जर रिस्क एंड रिवॉर्ड प्रेझेंट करत असेल तर त्या ठिकाणी ट्रेड केलेलं कधीही चांगलं. इज अ वन कॅच. सध्या प्रॉफिट बघतोय ना, ₹700 आपल्याला दिसतोय. या ठिकाणी सपोर्ट क्रिएट होण्याचा प्रयत्न होतोय. आपण जर बघतोय ना, प्रिव्हियसली देखील या ठिकाणी रिजेक्शन भेटलं होतं. आणि आता जर बघतोय ना, बिटकॉईनमध्ये आपला जो बॉट बघतोय ना, तर आपल्या बॉटनी या ठिकाणी सपोर्ट मार्क करून दिलेला आहे. हा सपोर्ट जर रिस्पेक्ट केला ना, अगेन अपसाईडची मुवमेंट होऊ शकते. आपण एंट्री ह्या ठिकाणी केलेली आहे. टार्गेट आपलं हे असेल आणि स्टॉप लॉस हा असणार आहे. रेसिस्टन्स देखील मार्क करून दिला आहे, सपोर्ट देखील या ठिकाणी मार्क करून दिलेला आहे. चॉपी मुवमेंट आहे.
रिव्हर्सल मूव्ह येण्याची शक्यता असते. जशी रिव्हर्सल मूव्ह येईल ना, डायनेमिक अप्रोचने आपला हा जो ट्रेड आहे ना, आपण हा काय करणार आहे, एक्झिट करतोय. तुमची जी मसल मेमरी ना बिल्ड कधी होईल, ट्रेड एक्झिक्यूट करून 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 त्याच्यानंतर तुमची मसल मेमरी बिल्ड होणार आहे. आणि तुम्हाला पर्टिक्युलरली एक स्ट्रॅटेजी लागणार आहे. डायनेमिक अप्रोच जर तुम्ही ठेवत असाल ना, इन एक्झिक्युशन सेन्स बोलतोय बरं का मी, इन ह्या आपलं म्हणजे डायनेमिक अप्रोच बोलत असाल तर मी ह्या अप्रोचनी म्हणजे डायनेमिक अप्रोच इन द सेन्स दोन प्रकारचे असतात. एक तुम्ही एंट्री केली ना, मग तुम्हाला वाटतंय ना हा ट्रेडमध्ये एंट्री केलेली रिव्हर्सल मूव्ह येऊ शकतो, मग डायनेमिक अप्रोचनी तो एक्झिट करायचा. स्टॅटिक अप्रोचने वापरायचं किंवा टार्गेट स्टॉप लॉस फिक्स आहे त्याच पद्धतीने घेतले पाहिजे, ते नाही, त्याला स्टॅटिक अप्रोच मानतात. आणि मग डायनेमिक अप्रोचने या ठिकाणी आपण एक्झिट करणार. तर अजून एक डायनेमिक अप्रोच कुठला माहिती आहे का, फॉर स्ट्रॅटर्जी. जसं की स्ट्रॅटर्जी आहे ना, म्हणजे असं की तुम्ही अंधाधुंद कुठेही ट्रेड घेतायत किंवा कॅन्डलिस्टिकवर ट्रेड घेताय, तुम्हाला वाटलं या ठिकाणी एंट्री केली, तुम्हाला वाटलं त्या ठिकाणी एंट्री केली, त्याला डायनेमिक अप्रोच फॉर एक्झिक्युशनवर बोलतात. तर ते नाही करायचं आपल्याला. आपल्याला करताना काय करायचं आहे, जर स्टॅटिक अप्रोच वापरायचा. आता सपोज हा आपला जो प्राइस लाईन बॉट जो इंडिकेटर आहे ना, किंवा बॉट जो आहे ना, बाय सेल सिग्नल प्रोव्हाइड करतो आपल्यासाठी, तर आपण आपला त्याच्या म्हणजे ही ट्रेड करून करून माझ्या ना एक मेमरी क्रिएट झालेली बॅक एंड माइंडमध्ये. मग मला माहिती हा कधी रिॲक्ट करतो, कधी आपल्याला सिग्नल देणार आहे, किंवा आपण यावर कोणते सिग्नल व्हॅलिड धरायचे, कुठले व्हॅलिड धरायचे, इनव्हॅलिड धरायचे ना, हे आपल्याला ऑटोमॅटिकली समजून जातं. किंवा हा रेसिस्टन्स, हा सपोर्ट आहे. प्रिव्हियसली यांनी खूप वेळा असं झालेलं आहे का सपोर्टला या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे, कारण की सपोर्ट क्रिएट आपला बॉट करून देतो. मग त्या ठिकाणी कसा डायनेमिकली अप्रोच घेऊन एक्झिट करायची पोझिशन. तर मग ह्या गोष्टी नुसतं तुम्ही मोगमी जर ट्रेड करत असाल ना, की मला वाटलंय मी इथं ट्रेड घेणार, मला वाटलं आता प्राईस वर गेली खाली जाणार, किंवा प्राईस खूप खाली आली आता वरती जाणार, मग हे तुम्हाला वर्क नाही करू शकत. किंवा मग लॉंग टर्ममध्ये याचा जो इफेक्ट आहे ना, तो ड्रॉडाऊन असणार, तुम्हाला लॉसमध्येच नेणार आहे. त्यामुळं अप्रोच जो ठेवायचा ना आपल्याला, तर तो स्टॅटिक अप्रोच ठेवा. जसं की स्टॅटिक अप्रोच इन द सेन्स स्ट्रॅटर्जी वाईज, म्हणजे माझी ही पर्टिक्युलर स्ट्रॅटर्जी असा सिनेरिओ तयार झाला तरच मी एंट्री करतो, अदरवाईज आय एम वॉचिंग ओनली. तर अशा प्रकारे अप्रोच करत असाल ना, तुम्ही अप्रोच ठेवत असाल ना, तर त्या ठिकाणी तुमचं काय होतं, मसल मेमरी क्रिएट होती आणि अजून एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये दिसतो. त्याच्यामुळे ट्रेड करताना असं करा की एक कुठल्या तरी स्ट्रॅटर्जीवर काम करा. कॅन्डलिस्टिकवर काम करणं थोडंसं बंद करा. इंडियन मार्केटमध्ये तर बिलकुलच करू नका. इंडियन मार्केटमध्ये तुम्ही स्ट्रॅटर्जी फॉलो करताना पण थोडंसं कमी क्वांटिटी वापरून कामच करता. आणि जर बिटकॉइन वगैरे तुम्ही फॉरेक्स ट्रेड करत असाल ना, तर तुम्ही काय करा, जास्त क्वांटिटी वापरू शकता, पण मसल मेमरी किंवा आपण बोलतो ना, एक तुम्ही स्ट्रॅटर्जी डेव्हलप करा. पर्टिक्युलरली त्या स्ट्रॅटर्जीवर काम करा, डेफिनेटली तुम्हाला फायदा होणार आहे. आता सध्या जर बघतो ना, तर ₹1000 ₹900 या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट जनरेट झालेला दिसतोय. कदाचित या ठिकाणी जर सपोर्ट जर घेतला ना बिटकॉइननी, तर आपला स्टॉप लॉस होण्याचे चान्सेस आहेत. प्रिव्हियसली या ठिकाणी सपोर्ट आयडेंटिफाय झाला होता आणि तो जर सपोर्ट रिस्पेक्ट केला ना, कदाचित अपसाईडची मुवमेंट या ठिकाणी आपल्याला दिसू शकते. मग आपण काय करतोय, स्टॅटिक अप्रोच न वापरता डायनेमिक अप्रोचने आपला जो ट्रेलिंग स्टॉप लॉस जो आहे ना, आपण काय करतोय, ट्रेल करतोय. एंट्री लेवलच्या आपण तो काय करतोय, खाली या ठिकाणी शिफ्ट करतोय, जेणेकरून काय होईल, आपली जी अपसाईडची मुवमेंट जरी आली नाही इन केस या ठिकाणी, तर आपलं जे स्टॉप लॉस होण्याची जी शक्यता होती ना, ती आता काय होती, कमी झालेली आहे. म्हणजे ह्या ट्रेडमध्ये आपण मग लॉसमध्ये तर नाही जाऊ शकत. आणि सध्या जर प्रॉफिट बघतोय ना, तर ₹1000 चालू आहे. 1215 असा प्रॉफिट दिसतोय आपल्याला. आणि एक डाऊन साईडचा एक जबरदस्त रेड कॅन्डल या ठिकाणी क्रिएट झालेली आहे. ₹1300 प्रॉफिट. तर या ठिकाणी आपलं आहे ना टार्गेट हिट झालेलं आहे. टार्गेट आपण चेक करून घेऊ, किती रुपयाने आपला ऑर्डर एक्झिक्यूट झालेली आहे. ठीक आहे, ₹1400, 1447 या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट जनरेट झाला आहे. प्रिव्हियस ट्रेडमध्ये आपला या ठिकाणी ₹1100 चा प्रॉफिट जनरेट झाला होता. तर या ठिकाणी जसं की मी बोललो होतो ना, या ठिकाणी बिटकॉइन काय करताय, सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करताय. बँक निफ्टी बघतोय तर बँक निफ्टी संपलेली या ठिकाणी. बँक निफ्टीचा एंड झालेला या ठिकाणी. बँक निफ्टी मृतक पावलेली या ठिकाणी. कारण की साईडवेज ट्रेड होते या ठिकाणी बघितला ना, तर यामध्ये प्रॉपर जर बघितला ना, तर कॉलपुटमध्ये ना पूर्ण डीके चालू असणार आहे. बघतोय तुम्ही तर किती चॉपी मुवमेंट चालू आहे. यामध्ये रिअलाइज गेन करूच नाही शकत तुम्ही ॲज अन ऑप्शन बायर. म्हणजे ॲज अन ऑप्शन बायर ऑपॉर्च्युनिटी होतात मार्केटमध्ये, असतात, प्रिव्हियसली पण होत्या. पण आता जर बघतो ना, ते पूर्ण किल झालेलं आहे की नाही, कारण एवढं म्हणजे मॅन्युप्युलेशन झालं नाही इंडियन मार्केटमध्ये, किंवा एवढं रेग्युलेशन आलेलं आहे इंडियन मार्केटमध्ये थ्रू सेबी. तर आय डोंट थिंक की या ठिकाणी ना म्हणजे प्रॉफिट किंवा कोणी करिअर बनू शकतं या ठिकाणी. तर लवकरातल्या लवकर, जोपर्यंत तुम्ही अगर तुम्ही ट्रेडर असाल ना, किंवा तुम्ही ट्रेडिंगला करिअर बनवायचा प्रयत्न करत असाल ना, तर इंडियन मार्केट ट्रेड करणं आहे ना, थोडंसं आहे ना तुमच्यासाठी रिस्कीस अफेअर असू शकतं. अदरवाईज जर तुम्ही बिटकॉइन ट्रेड करतायत ना, तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला चांगला रिअलाइज गेन होऊ शकतो.
एक्सएनएस आणि डेल्टाच वापरलं पाहिजे. एक्सएनएस आणि डेल्टाची जी लिंक आहे ना, मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पेस्ट करून देतो, जेणेकरून तुम्ही अकाउंट ओपन त्या ठिकाणी करू शकता. आणि आपले ही व्हिडिओ देखील हेल्पफुल तुम्हाला असतात याचं मी हे करतो. कारण की जर बघितलं ना, यामध्ये आपण एकदम स्ट्रॅटेजिकली या ठिकाणी आपण काय करतो, ट्रेडिंग करतो. आपण कुठलंही असं मोगामी कॅन्डल बेस्ड ट्रेडिंग करत नाहीये. आपण रिस्क अँड रिवॉर्ड देखील चांगल्या पद्धतीने फॉलो करतो. त्याचबरोबर ट्रेंड आयडेंटिफाय करतो. त्याच्यानंतर आपण त्याचे सपोर्ट अँड रेसिस्टन्स चेक करून घेतो. त्याच्यानंतर रिस्क अँड रिवॉर्ड एकदम स्ट्रॅटेजिकली फॉलो करतो. रिस्क अँड रिवॉर्ड फॉलो केल्यानंतर आपण एंट्री केली. एक्झिक्युशन नंतर देखील आपण रिस्क अँड रिवॉर्ड इन केस जर अनफेवरेबल असेल किंवा आपल्याला वाटलं की या ठिकाणी थोडेसे ना रिव्हर्सल येऊ शकतात किंवा काही गोष्टी आपल्या अगेन्स्ट होऊ शकतात या ठिकाणी, त्या लोकेशनला सपोज प्राइस ट्रेड होत आहे, तर आपण काय करतो, डायनेमिकली अप्रोचने आपण त्या ठिकाणी पोझिशन देखील एक्झिट करतो ऑन अ टाईम, किंवा आपण आपला जो स्टॉप लॉस असतो ना तो ट्रेल करतो. आपलं जे टार्गेट असतं ना ते ट्रेल करतो, जेणेकरून आपल्याला काय होईल, त्या ठिकाणी लॉस कमी होईल किंवा आपण ॲट द कॉस्ट टू कॉस्ट तरी त्या ठिकाणी एक्झिट करू. अशा पद्धतीची लर्निंग तुम्हाला मला नाही वाटत कुठल्याही यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी बघायला भेटत असेल. आणि इंडियन मार्केटमध्ये पण मी तुम्हाला एक्झिक्युशन करून दाखवू शकतो किंवा ट्रेड करून दाखवू शकतो, पण त्यात लॉजिकच बसणार नाही आहे. कारण मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी जरी ट्रेड करायचा प्रयत्न केला ना आपण, या ठिकाणी ट्रेड कितीही डोकं लावा, कितीही डोकं आपटाना, कितीही डोकं आपटून जरी या ठिकाणी ट्रेड करायचा प्रयत्न केला ना, तरी प्रिव्हियसली जे ॲक्शन घडल्यात आहेत किंवा आपली जी मसल मेमरी जे आपण ती बॅकला त्या गोष्टी स्टोअर केलेल्या आहे मेमरीज, त्या या ठिकाणी त्याचा उपयोगच होत नाही. कारण ते म्हणजे आत्ता काय ट्रेड झालंय, प्रिव्हियसली काय ट्रेड झालंय, आत्ता जे ट्रेड होणार आहे ना, ते पूर्ण त्याचा डिफरन्स असणार आहे. दोघांमध्ये जमीन आसमानचा डिफरन्स असणार आहे. त्याच्यामुळे मग ट्रेड करताना आपण ट्रेड कुठल्या गोष्टीमध्ये केला पाहिजे, ज्या गोष्टीमध्ये प्रिव्हियसली गोष्टी सेम टू सेम घडलेल्या आहेत किंवा त्याच गोष्टी रिपीटेडली घडलेल्या आहेत, तर ते पुढे जाऊन देखील ते गोष्टीचा इफेक्ट पडतो आपल्याला, किंवा मग आपले रिस्क अँड रिवॉर्ड आहे ना, तो त्या एखादी पर्टिक्युलर इंडेक्समध्ये रिस्पेक्ट होतोय, फॉलो होतोय, मग त्या ठिकाणी आपण ट्रेड करू शकतो ना. बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही ट्रेड केला, मार्टिकल 4ला जर गेल्यावर म्हणजे एवढं बँक निफ्टी किंवा इंडियन मार्केट एवढं खराब आहे ना, की ती तुम्हाला दिवसभर रिस्क अँड रिवॉर्ड देणारच नाही. तर 100 पॉईंटचं टार्गेट स्टॉप लॉस ठेवून दिवसभर बसावं लागेल, तरी पण आपण या ठिकाणी बघितलं ना, तर आपलं टार्गेट होणार नाही, स्टॉप लॉस होणार नाही. मग कशाला माथी डोकं आपटीत बसायचं या ठिकाणी, अशा प्रकारे. त्याच्यामुळे मग मी ट्रेड करताना कमी क्वांटिटीत या ठिकाणी ट्रेड करायचा प्रयत्न करतोय. आणि तेच जर बघतोय ना, तर बिटकॉईन चांगल्या पद्धतीने ट्रेड करतो. आपण बिटकॉईनमध्ये देखील या ठिकाणी ट्रेड करतोय. तुम्ही बघितलं असेल 31चा अकाउंट होतं ना माझं, तर मी जवळजवळ 261 या ठिकाणी नेलेलं आहे. आणि आय एम प्रिटी शुअर की 5 लाख आणि 10 लाखावर मी तुम्हाला नेऊन दाखवणार आहे. पण तेच जर बघतो ना इंडियन मार्केटमध्ये, मला नाही वाटत की आपण ही गोष्ट अचीव करू शकतो इन रिसंट. कारण प्रिव्हियसली मी केलेल्या आहे गोष्टी, पण आत्ता जर बघतो ना, तर इंडियन मार्केटमध्ये ना खूप अवघड झालेलं आहे ट्रेड करणं. आज जवळजवळ 16 तारीख आहे आणि जर बघितलं ना, 13 तारखेनंतर मी आज 2च ट्रेड केले होते. दोन्ही टार्गेट आपले हिट झालेले आजचे. तर अशा प्रकारे काय करतोय मी, आपला जो ट्रेडिंग सेशन आहे ना, हा ट्रेडिंग सेशन तर या ठिकाणी क्लोज करतोय. आणि थोडीसं आहे ना, एज्युकेशनकडे फोकस करा, लर्निंगकडे फोकस करा आणि चार्ट ट्रेडिंगकडे फोकस करा. लवकरात लवकर आपला ॲप पण येणार आहे. ॲपमधून तुम्ही आपले जे बॉट आहेत ना, 3-4 बॉट आहेत ना, ते तुम्हाला लाईव्ह बघायला भेटणार आहे. आणि इंटरफेस त्याचा जो असणार आहे ना, तो ट्रेडिंग व्यू सारखाच असणार आहे, सेम टू सेम, जेणेकरून तुम्हाला काय होईल, त्या ठिकाणी बाय सेल सिग्नल क्रिएट करता येईल. तुम्हाला देखील त्या ठिकाणी स्ट्रॅटेजी वापरता येईल, तुमची स्ट्रॅटेजी डिप्लॉय करता येईल. त्या ठिकाणी मी प्रयत्न करतो एक बॉट असा ठेवायचा ना, की तो एस-एम-सीची जेवढी कन्सेप्ट आहेत ना, त्या प्रोव्हाइड करेल. जसं की एस-एम-सी इन द सेन्स ब्रेकअप स्ट्रक्चर झालं, परत म्हणजे स्मार्ट मनी कन्सेप्टचे जेवढे पण ज्या गोष्टी आहेत ना, लिक्विडिटी झाली, परत लिक्विडिटी स्वीपचे ट्रेड झाले, ह्या गोष्टी ते ऑटोमॅटिकली तो त्याचे लाईनिंग प्रोव्हाइड करेल किंवा त्याचे जे स्क्वेअर असतात ना, ते प्रोव्हाइड करेल, जेणेकरून आपल्याला काय होईल, त्या ठिकाणी ट्रेड करायला हे होईल, मदत होईल. या ठिकाणी आपला हा जो बॉट आहे ना, हा सुपर बॉट असणार आहे, प्राइस लाईन बॉट. तर हा तर डेफिनेटली त्या ठिकाणी असणारच आहे. अजून त्याचे त्या ठिकाणी ना प्राइस ॲक्शन मोमेंटम ट्रेडिंगचे 2 बॉट असणार आहे. EMA 920चं स्ट्रॅटेजी आहे ना, ते त्या ठिकाणी डिप्लॉय असणार आहे एका पर्टिक्युलर चार्टवर, जेणेकरून ती देखील तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटेल. तर आणि त्याचबरोबर आहे ना, स्टॉकसाठी पण मी काय करतो, 1-2 बॉट लॉन्च करतोय, म्हणजे जेणेकरून काय होईल, लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म जर एखादा ट्रेड करत असेल ना, इन द सेन्स आपण बोलू शकतो की स्विंग ट्रेडिंग करू शकतो ना, तर त्या बॉटवर आपण स्विंग ट्रेडिंग देखील करू शकता. तर अशा प्रकारे आपला जो बॉट आहे ना, तो काय असणार आहे, 3-4 प्रकारचे बॉट असणार आहे, जेणेकरून तुम्हाला काय होईल, कुठलाही बॉट चूज करून त्या ठिकाणी तुम्ही ट्रेड करू शकता. आणि एक स्मार्ट मनी कन्सेप्टचा देखील या ठिकाणी बॉट आपण डिप्लॉय करतोय, जेणेकरून तो
तो देखील तुम्हाला काय हेल्पफुल ठरणार आहे. आणि सध्याची जी आपली जो आत्ताचा जो व्हिडिओ आहे ना, या ठिकाणी आपण 2 टार्गेट बुक करू शकलोय. 11:30 वाजले. 11:30 नंतर हा जो बॉट आहे ना, हा आपल्याला सिग्नल देणं बंद करतो, जेणेकरून आपण ओव्हर ट्रेडिंग नाही करत या ठिकाणी आणि आपली 2 टार्गेट आपण हिट करू. या ठिकाणी आपण काय करतोय, ही जी करंट व्हिडिओ आहे ना, हा सध्या आपण काय करतोय, बंद करतोय. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल ना, तर तुमच्या मित्राला नक्की शेअर करा आणि त्याचबरोबर लाईक करा, कमेंट करा. तुमचे सजेशन जे पण असतील ना, ते देखील तुम्ही देत जा. अशा प्रकारे आपण काय करतोय, हा जो ट्रेडिंग सेशन आहे ना, हा क्लोज करतोय.